तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही म्हणता असाल ह्यो काय विषय म्हणजे आपल्या बाळूमामाच्या मंदिरात आज होतं लेंडी पूजा. तर विषय कसा आहे मित्रांनो, आज आले आपल्या बाळूमामाच्या मंदिरात, कारण आज लेंडी पूजनाचा कार्यक्रम आहे. दीपावलीचा पाडवा आहे आज. आपल्या डायरेक्ट मंदिरात आलो. बकरी काय सकाळी आलेलीच बघा, शिवारची आलेलीत, मानगावची आलेली आणि पाटणी गावची येणार होती. असं दूध इथं शेळीचं आपले उत्तू घालवायचं असते आणि लेंड्या तिथं पुजायचे असतात आपल्या बकऱ्यांचे. मग ही पाटणी गावची मेंढरं आलेत बघा, हलगी वाजवत धुळा करीत आल्यात सगळ्या वाटेनं फटांगड्या आणि ते लावत, कारण आज लेंडी पूजन असल्यामुळे ती बकरी पाटणी गावातून आपल्या शिवारी गावात मेंढरं घेऊन आलेत बघा ती. आणि मित्रांनो, दीपावली पाडव्याला आपल्या बाळूमामांच्या बकऱ्यांचं लेंडी पूजन असते. मग इथं अशी बकरी येतात आणि लेंडी पूजनाचा कार्यक्रम पार पडतो. आता ही बकरी आलेली, आपल्या शिवारी गावची पण बकरी आलेली, मानगावची आलेली. तर हिंची वाट बघित आपण सगळी थांबलेली. मग ही बकरी आल्यावर मग कार्यक्रमाला सुरुवात झाली. मग आता ही वटी बांधायची असते, नारळ आणि फिसाची वटी आपल्या बकऱ्यांच्या गळ्यात बांधायची असते. मेंढ्यांच्या गळ्यात वटी बांधली बघा नारळाची. आणि नंतर मग असं आपल्या बाळूमामांच्या मंदिराच्या भोवतणी असं रिंगण काढत असते बघा. आपल्या शिवारे गावची बकरीने रिंगण असं काढलं. नंतर मग पाटणी गावची बकरी आलेली, तिने पण हलगी वाजवत आपलं बाळूमामांच्या मंदिराच्या आवारात आपण असं गोल रिंगण काढलं बघा. जो लेंडी पूजनाचा कार्यक्रम होता तिथे नारळ फोडून आणि तेही केलं. आणि नंतर मग बकरं बघा हे कसलं आले. आणि नंतर मग जी मेंढपाळ आहेत, म्हणजे जी बकरी सांभाळतात, त्यांनी जी बकरी आणलेली त्यांचा मान सन्मान केला. त्यांनी फेटान ते निसळून त्यांचा मान सन्मान केला. आणि मानगावची बकरी पळायची राहिलेली, त्यांचं रिंगण काढायचं राहिलेलं आपल्या मंदिराच्या आवारात, तिने पण काढलं. हलकी कशी वाजते, नाद करती काय, यावंच लागतं आपल्या शिवाऱ्यात हलकी बघायला. तर मित्रांनो, आता सगळा कार्यक्रम झाला. आता आरती घ्यायची चालू झाली बघा. आरती चालू झाल्या. बाळूमामांच्या नावानं चांग बोलत.